सगळ्यात अगोदर तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. तुम्ही म्हणत असाल की आता नवीन वर्ष संपून पण किती दिवस झाले आणि आता आम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे का तुम्ही. तर प्रत्येक मराठी माणसांसाठी ना कॅलेंडरचं जे नवीन वर्ष आहे ते फक्त इंग्रजी महिन्यातलं आणि मराठी महिन्यातलं म्हणलं तर पाडव्यापासून वर्ष चालू होतं. आमच्या अण्णा रानात कामाला जातात ना, तर तिथं पण ना म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यासाठी पण ह्या पाडव्याचं त्या पाडव्याला वर्ष चालू होतं. आणि आमच्यात अण्णाचं पण तसंच आहे की ह्या पाडव्यापासून त्या पाडव्यापर्यंत एक वर्ष पूर्ण झाली आहे, मग तिथून पुढचा वर्ष चालू झाला असं. त्याच्यामुळे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा जो पाडव्याचा सण आहे ना चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. आणि पाडव्या दिवशी ना सकाळी सकाळी तर मी अगोदर सगळ्यात आधी लवकर उठले होते, कारण तसं तर रोज लवकर उठायचा प्रयत्न करते, पण लवकर काही जाग येत नाही मला. उठते, खिडकीतून बघते, अंधार दिसल्यानं मग अजून झोपी जाते मी. पण असा सण वार काही असेल ना तर मग मला जाग येते, मग मला नाही लवकर झोपायला येत. पण असं म्हणतर मी उशिराच उठते रोज. पण सवासणी घालायच्या असल्या, समजा काही सण असला वार असला तेव्हा मात्र ना इतक्या लवकर उठते ना मी, आळस वगैरे सगळा बाजूला ठेवते आणि उठते. कारण कामं पण तसेच असतात भरपूर. ज्या दिवशी म्हणजे सण काही असेल ना तर त्या दिवशी माझं एक्स्ट्राचे कामं जास्त असतात, म्हणून मी लवकर उठते. तर आज 5 वाजता उठले होते, मग डायरेक्ट आंघोळ केल्याच्या नंतर मी व्हिडिओची सुरुवात केली. छान अशी सकाळची सुरुवात झाली माझी इथं. सगळ्यात अगोदर मी आंघोळ करून आले. नंतर गॅसवर नाही, आज निम्मा स्वयंपाक पूर्ण मी चुलीवरच केला होता आणि निम्मा गॅसवर केला होता. कारण तुम्हाला तर सगळ्याला माहिती आहे की गॅसचं शॉर्टेज किती चालू झालं आहे सध्या. 21 दिवसाला 25 दिवसाला गॅस आपल्याला भेटणार आहे. मग त्याच्या अगोदर तर गॅस संपला आणि त्याच्याकडं शिल्लक सिलेंडर आहे, मग त्या माणसाने कसं करावं. कितीतरी सिटीला लोक अजून उपाशी बसायची पाळी आली त्यांच्यावर. एवढे दिवस बेकार चालू आहेत गॅसमुळं. कारण सगळे लोक जे आहेत ना सगळे गॅसवरच अवलंबून होते. कारण सिटीला ना म्हणजे एका छोट्या रूममध्ये भाड्यानं राहायचं म्हणलं ना, एकतर चूल अलाउड नसते. लाईटीवरचं काय वापरायला जावं तर लाईट बिल तर काय आवचे बावच लाईट बिल येतं, त्याच्यामुळे ते पण काही वापरू शकत नाही. मग सगळा जोर आहे तो सगळा गॅसवरच. म्हणून आता सध्या गॅसला शॉर्टेज आलं आहे. म्हणून ना सिटीतले लोक उपाशी बसतात, पण खेड्यातले उपाशी बसत नाहीत. म्हणून म्हणलं आपण पण थोडी प्रॅक्टिस करू उपाशी बसण्यापेक्षा. चुलीवर प्रॅक्टिस केलेली कधी पण चांगलं. आणि मी जास्त करून चुलीवर स्वयंपाक करत नाही. कधीतरीसाठी 6 महिन्याला मी गॅसवर म्हणजे चुलीवर स्वयंपाक करते. पण आता मी ठरवलं की नाही, आता 4 आठाने हिस्सा तरी चुलीवर करायचा आणि 8 हिस्सा गॅसवर करायचा असं ठरवलं आहे. पण भांडे इतके काळे होतात ना, ते भांडे बघितलं ना मग वाटते की बाप रे बाप, नको, आपल्या गॅसवरच केलेलं बरं, जेव्हा संपल तेव्हा बघू असं वाटतं. म्हणून ना मी आज प्रयत्न केला होता की म्हणलं आज सगळा पूर्ण स्वयंपाक चुलीवर करायचा. म्हणून आज लवकर उठले, आंघोळ वगैरे केली आणि नंतर चुलीवर मी डाळ भाताचं कुकर नेऊन लावला. कारण आज पाडव्याचा सण होता, त्याच्यामुळे मग पुरणपोळीचा तर नैवेद्य हा हमखास असतोच पाडव्याला. कारण आपली गुढी जी आहे ते विजयाचं प्रतीक आहे आणि ही गुढी ना आपल्या संसाराचं पण प्रतीक असतं. गुढी सुख समृद्धी आनंद सगळं घेऊन येते घरामध्ये. मग तिच्यासाठी गोडाचा नैवेद्य हा व्हायलाच पाहिजे. आणि प्रत्येक नवीन समजा आपला काही उद्योग आहे, काही धंदा आहे, नवीन घर बांधले, अजून आपण राहायला गेलो नाही तरीसुद्धा त्या ठिकाणी गुढी बसवायला पाहिजे. कारण विजयाचं प्रतीक आहे की गुढीपासून आपलं पूर्ण सवासं म्हणजे उजवं होत जावं, विजय होत जावं आपल्या घरामध्ये धंद्यामध्ये. म्हणून गुढी ही घरोघरी बसवली जाते. आमच्या बहिणीनं पुण्याच्या गुढी बसवली नव्हती, तर आमच्या काकू तिला सांगत होते की गुढी आपल्या संसाराचं प्रतीक असतं. जसा संसार आपला उभा राहतो ना तशीच गुढी पण आपल्या दारात उभारली ना तर आपला संसारामध्ये प्रगती होत चालते. म्हणून गुढी ही बसवायलाच पाहिजे असं काकू सांगत होत्या तिला. म्हणून तर असो, आज मला गावाला जायचं होतं म्हणून मी लवकर उठले होते. आणि घरातली देवपूजा वगैरे होतं माझं इकडं कुकर शिजून गेलं होतं, म्हणजे कुकरमध्ये डाळ भात शिजलं होतं. आणि नंतर म्हणलं मला गावाला जायचं आहे. मग आल्याच्यानंतर देवाचे भांडे वगैरे घाण असले ना तर आल्याच्यानंतर म्हणजे इतकं जिवारी पडतो ना की भांडे घाण, घर घाण, सगळं घाण. भले इथं काकू आणि आमचे मिस्टर राहणार आहेत तरीसुद्धा आपलं जेवढं घरात लक्ष असतं तेवढं त्यांचं लक्ष नसतं. बरे ते वरवरचं घर स्वच्छ ठेवतील, पण धुरळा पोपटा जागोजाग समजा खिडकीवर, काचावर, ह्याच्यावर त्याच्यावर, दारावर जे गेलेला असतो तर ते काही ते लक्ष देत नाहीत. मला माहिती होतं आणि देवपूजा पण ते काही करणार नाहीत हे पण मला माहिती होतं. म्हणून ना मी आजच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं कारण एवढंच होतं की देवाचे भांडे वगैरे सगळे स्वच्छ करायचे. नारळातलं पाणी बदलून नारळ पाण्यात ठेवायचा थोड्या वेळ आणि तांब्या भरून ठेवायचा. म्हणजे येस्तोर कलश जर भरून ठेवला तर मग
कसं तरी थोडंफार तरी पाणी त्या नारळाच्या झाडाला लागल. नाहीतर मी तसं जर केलं नसतं नारळ माझा महागारी असतो वाळून गेला असता. आणि मला नारळ उगवल्याला एवढा आवडतो ना, खरंच एवढा मोठा झाला आहे ना तरी कोणाला द्यायला नको वाटतं मला खूप आवडतं. मग चहा ठेवला आहे तोपर्यंत मी तिकडे भांडे वगैरे सगळे घासून घेतले. तोपर्यंत माझा इथं चहा उकळला आणि मग नंतर आपल्या पुढच्या कामाला. तर इथं माझी देवपूजा झाली होती आणि इथं सेल्फीमध्ये मी बोलत होते तुम्हाला सगळ्यांना. गुढीपाडव्यांच्या शुभेच्छा देत होते, पण तिथला आवाज काही मी घेतला नाही कारण मी जास्त काही बोलत नव्हते तिथं. तर इथं बघा कुकर आपण खाली ठेवलं ना तर लगे त्याचं टोपण उघडत नाही, टाईम लागतो. त्याच्यामुळे मग खाली उतरून ठेवला होता मग त्याचा आत्ता टोपण उघडले, लगेच टोपण उघडत नाही त्याचं. तर आता छान असं डाळ भात वगैरे शिजलं आहे माझं आणि चहा पण उकळला आहे. आणि आता साखर टाकून मला वरी ठेवून द्यायचं होतं म्हणजे पुरण बनवण्यासाठी. चुलीवर स्वयंपाक करायला भारी वाटतं, पण तुम्हाला मगाशी म्हणलं ना भांडे काळे बघितले ना की जीवाचं सगळं प्राण आहे तेवढा निघून जातं, नको वाटतं. पण आता पर्याय नाही, आता चुलीवरची सवय करून घ्यावीच लागते प्रत्येकाला. आमच्या बहिणीच्या तर चुलीवरची शेगडी पण आणली लाईटीवरची. आणि आजच्या दिवशी लिंबाच्या झाडाला इतका मान आहे ना, आजच्या दिवशी खूप मान आहे. आमच्या झाडात लिंबाचं झाड आहे, वर्षभर काहीच उपयोगाचं नाही. आम्हाला राग येतो त्या झाडाचा अक्षरशः, कारण पाला पडतो खूप सारा, पाला झाडं फुलं सगळ्या रानात त्याचं हातरूनच होतं. मग झाडून काढता काढता म्हणजे नको नकोसं वाटतं, झाड तोडून टाकू काय असं वाटतं. पण प्रत्येक झाड जे असं असतं ना की ते काही ना काही आपल्याला देऊन जातं प्रत्येक झाड. आमच्या इथं झाड आम्ही तोडत आहेत तर आम्हाला लोक म्हणतात नका तोडू, लिंबाचं झाड दारात चांगलं असतं. जे पण लिंबाच्या झाडाखाली राहतात तर त्यांना दुखणं वगैरे कधी काही येत नाही, कधी कोणता रोग जवळ येत नाही, नका तोडू झाड. आणि खरंच आहे लिंबाच्या झाडाचं इतकं महत्त्व आहे ना, त्याचे आयुर्वेदिक औषधं पण खूप सारे आहेत त्याचे. आणि पाडव्या दिवशी तर जास्तीत जास्त महत्त्व त्यालाच आहे, कारण त्याच्यापासूनच आपली गुढी उभारली जाते आणि प्रसाद पण आजच्या दिवशी त्याचाच खाल्ला जातो. म्हणून नागलीतले सगळे लोक जे आहेत ना तर ते फांटा न्यायला येतात आमच्या इथं. मग आम्ही काय करतो माहिती का, एवढे मोठे फांटे खाली तोडून ठेवले ना तर म्हणजे हाताला येत नाही खालून, कवरच्या कवर त्रासात बसावं लागतं. म्हणून एकदा वरी चढून तोडून घेतले ना तर मग एक फांटे उचलून नेतात सगळेजण. आणि आजच्या दिवशी आमचे मिस्टर होते गुढी बसवायला. दरवर्षी ना ते नसतात, गाडीवर असतात, त्याच्यामुळे गुढी ही मलाच बसवावी लागते प्रत्येक वेळेस. पण यावर्षी त्यांनी होते म्हणून माझं काम सोपं गेलं, कारण सगळं काम त्यांनीच केलं. बांबू काढण्यापासून आता कोण ह्याला इळूचे लाकड म्हणजे इळूचं लाकूड बोलतात, कोण बांबू बोलतात, कोण उंच म्हणजे प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धती. आमच्या इकडे तर इळू म्हणतात त्याला, कोण बांबू पण म्हणतं. तर त्यालाच गुढी उभारली जाते, उंच असे जेवढी उंच असेल तेवढी. मी लातूरून राहतो तेवढा तर एवढा उंच बांबू होता ना, कंप्लीट 3 मजली घर झाकत होतं, एवढा उंच बांबू होता. पण तिथल्या लातूरमधल्या घरमालकीने माझा तो बांबू ठेवून घेतला, मला काही त्यांनी महागारी दिला नाही. पण असं म्हणलं जाऊ दे, आता त्यांचं मन त्याच्यावर म्हणजे अडकलं होतं म्हणून मी पण काही त्यांना मागितलं नाही, तशीच गावाकडे निघून आले. आणि हा बघा प्रसाद, ह्याचा किती मान असतो. तर याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ आहे भिजवलेली, म्हणजे गूळ आहे, चिंच आहे आणि लिंबाच्या झाडाचे फुलं. तर ते आजच्या दिवशी खाल्लेलं चांगलं असतं, ते आपल्या म्हणजे आरोग्यासाठी आपलं गहू तांदूळ ज्वारी म्हणा साडी चोळी असलं काही पण द्यावं लागतं त्यांना. तर मी तुम्हाला म्हणलं होतं मागाशीच की मला गावाला जायचं आहे आजच्या दिवशी. गुढी वगैरे बसवली, सगळं घरचं उरकलं आणि नंतर येऊन बसलो एका ठिकाणी आम्ही बसस्टँडला, कारण आमच्या गाडीची आज खूप चकली झाली म्हणून इथं येऊन बसावं लागलं. तिथं बी गाड्याच लागत नव्हत्या, तिथं बी नव्हती गाडी, लय वेळ बसलो होतो. 2-4 गाड्या गेल्यात की कळमला, गाड्या नाही कळमला गेल्या पण कळमून गाड्या लागत नव्हत्या लवकर. 3-4 गाड्या आहेत आता ते कळमून येणार आहे. हो, पण काय माहिती काय प्रॉब्लेम झालाय कुठं गाड्यांचा. पाट्या बदलत चालले, पण शांत वाटतं इथं, चांगलं आहे इथं.
माझा अवतार तर कसलं झालं आज विचारायला असं टाईम भेटला नाही मला. एका ब्लाऊजसाठी एवढी परेशानी. तर बघा धक्के बुक्के खात खात कसं तरी मी लातूरमध्ये फायनली येऊन पोहोचले. कारण आजच्या दिवशी मला गाडीनं खूप धोका दिला होता. गाडी काय आमची पाहिजे तशी मला मिळाली नव्हती आजच्या दिवशी. तर धक्के बुक्के खात 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 कसं तरी संध्याकाळी 8 वाजेपर्यंत येऊन थांबले मी इथे लातूरमध्ये. म्हणजे 8 वाजता आले कारण सकाळी लवकर जायचं होतं म्हणून मला सणा दिवशीच यावं लागलं इकडं. सकाळी आम्हाला लवकर जायचं होतं. तर तो पण व्हिडिओ आता इथून पुढे एक 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 येतील तुम्हाला. जसे जसे टाईम भेटेल तसं तसं मी टाकणार आहे. तर इथं आलेलं गोलू तर माझा एवढा छत्तीसचा आकडा आहे ना, तो कधीच माझ्याकडे येत नाही. आता तुम्ही लक्ष करा बघा, तुम्ही मी बोलते तरी तो माझ्याकडे तोंडाकडे बघत नाही कसलाच. कारण माहीत नाही त्याचं माझं काय नातं गेल्या जन्माचं आहे. तो कसलंच मला बोलत नाही. मला बळबळ त्याला ओढून घ्यावं लागतं. म्हणजे गजू आहे ना, तो बोलतो व्यवस्थित. पण हा अरे बापरे, ह्याचं माझं तर खातं जमतच नाही. तर असं चला आता व्हिडिओचा एंड करायचा टाईम झाला. व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आता आम्हाला पुढे जेवणं वगैरे करायची ती. माझं आणि गोलूचं तर काही चलतच राहणार आहे. मी त्याला बळ बोलायचा प्रयत्न करते पण त्याच्या तोंडातून काही एक शब्द निघत नाही आहे. पण माझीच मिठी आहे त्याला बोलतं करायची, पण तो काय माझ्यासोबत बोलत नाही आहे. तर असो जाऊ द्या. आता व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि मधला पण व्हिडिओ बराच डिलीट मारला आहे मी. कारण खूप जर मोठा व्हिडिओ झाला तर बघायला पण म्हणजे इंटरेस्ट येत नाही. कुठवर व्हिडिओ बघत जाऊ असं वाटतं. म्हणून ना माणूस काय करतं स्किप करू व्हिडिओ. तरी मला अजून खूप सारं बोलायचं होतं पाडव्याच्या बद्दल, की गुढीपाडवा का साजरा करतो, काय करतो हे सगळं सांगायचं होतं. पण मला व्हिडिओ पुरला नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ आता इथं स्टॉप करते. तर असो चला व्हिडिओचा एंड करते. बाय. श्री स्वामी समर्थ.